मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लहूजी, जय भगवान बाबा, वालेकुम सलाम, राधे राधे. मला एक काल व्हिडिओ टाकला होता उन्हाच्या संदर्भात, उन्हामध्ये जाऊ नये म्हणून. तर एक दोन आपल्या मुस्लिम बांधवाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितले की फड सर, तुम्ही वालेकुम सलाम बोललं नाही. अरे बांधवांनो, सगळेच माझे बांधव आहेत तुम्ही. मित्रांनो, तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे. जय जिजाऊ, जय शिवराय बोललो, भगवान बाबा बोललो, वालेकुम सलाम बोललो, कुठलंही बोललो तर तुमच्यासाठीच आहे. सगळेच माझे भारतीय बांधव आहेत, तुमच्यासाठीच सगळे आहे मित्रांनो. तर परत एकदा विनंती करतो मी की उन्हामध्ये जाऊ नका. असं 5 वाजल्याच्या नंतर तुम्ही कामाला जा, फिरायला जा, आणि कृपया करून दस्ती वगैरे बांधा, पांढरे कपडे वापरा, आणि ज्या फळामध्ये पाणी आहे असे फळं खा. ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे ना, टरबूज, खरबूज, काकडी, अंगूर अशा पद्धतीचे फळे खा, आणि पांढरे कपडे वापरा. कारण सूर्याचे किरण याच्यामुळं परावर्तित होतात. तर मित्रांनो, उन्हाचा खूपच पारा वाढलेला. आज थोडासा कमी आहे, 39 आहे. 39 सेल्सिअस आजचं तापमान होतं, पण कालचं 42-43ला गेलं होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझ्या शेतातून काढत आहे मी. तर सर्वांनाच विनंती आहे माझी की उन्हामध्ये शक्यतोवर कामाला किंवा बाहेर प्रोग्रामला वगैरे जाऊ नका. खूपच आता एप्रिल आणि मे 2 महिने स्वतःच्या तब्येतीला सांभाळा. सर्वच बांधवांना साठी मी व्हिडिओ काढत आहे की उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. उन्हामध्ये जाऊ नका. आपण सगळ्यांनीच स्वतःची काळजी घ्या. खूप पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि उन्हाळ्याच्या ऐवजी पावसाळा हा शब्द गेल्या व्हिडिओमध्ये वापरला गेला आहे की हा उन्हाळा खूप तीव्र आहे. तिथं पावसाळा असं वापरलं गेलं आहे. आणि मुस्लिम बांधवासाठी बी मी वालेकुम सलाम असं बोललेलं नाही आहे. तर मित्रांनो, सर्वांनाच वालेकुम सलाम, जय भीम, जय लहूजी, जय भगवान बाबा, राधे राधे, सत श्री अकाल. तर मित्रांनो, उन्हासाठी सांभाळा, स्वतःची तब्येत सांभाळा, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की माणुसकी विसरू नका. की जसं झाडं आपल्याला सावली देतात, फळं देतात, तसं आपण बी आपल्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये ज्या काही हालचाली होत असतात त्या बघितलं पाहिजेत, त्याच्या अनुसरण चाललं पाहिजेत. वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ नका, वाईट गोष्टीचं अनुकरण करू नका. तर मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार, दैनिक अधिकारनामा. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मी काय तेवढा तुम्हाला ज्ञान देण्यासारखं का किंवा खूप काही तुम्हाला सांगावं असं काही नाही मित्रांनो. खूप सगळे ज्ञानी आहेत, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी समजतात. आता ज्ञान द्यायची तेवढी काही गरज राहिली नाही. तरी पण मी एक आठवण म्हणून, किंवा एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या समाज कार्यकर्त्यानं, समाजसेवकानं आपल्याला सांगितलं किंवा उन्हात जाऊ नका म्हणून, त्याची आठवण म्हणून तुम्हाला सांगतोय की वाईट व्यसन करू नका, वाईट व्यसनाच्या अधीन जाऊ नका, आणि ज्याच्यापासून समोरचा माणूस दुखावला जाईल असं कृत्य करू नका. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद.